वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. अर्पित तुम्ही प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पित तुम्ही प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू घे, हृदय मला तुझ्या रे. हृदय मला तुझ्या रे. अर्पित तुम्ही प्रभूला, जीवन हे माझे सारे. फुला परी हे माझे, जीवन सदा सावे. फुला परी हे माझे, जीवन सदा सावे. फुलताच मी पडावे, चरणी प्रभू तुझ्या रे. चरणी प्रभू तुझ्या रे. अर्पित तुम्ही प्रभूला, जीवन हे माझे सारे. दीपा परी हे माझे, जीवन सदा सावे. दीपा परी हे माझे, जीवन सदा सावे. प्रभू सदा मंदिरात, जळू दे मला तुझ्या रे. जळू दे मला तुझ्या रे. अर्पित तुम्ही प्रभू. आजच्या मननाकरिता देवाचे वचन लोकरूच वर्तमान अध्याय 1 30 ते 35 ही वचने. लोकरूच वर्तमान अध्याय 1 30 ते 35 ही वचने. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. या कारणाने त्याचा जन्म होईल. त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा पवित्रतेमध्ये होण्यासाठी व प्रभू येशू ख्रिस्तास पवित्र देवाचा पुत्र म्हणण्यासाठी परमेश्वराने त्याची योजना किती सुंदर रीतीने पूर्ततास आणलेली आहे. देवबापाने त्याच्या योजनेची पूर्तता अशी केलेली आहे की मरियेस देवबापाने देवदूताच्या द्वारे दर्शन देऊन म्हटलेलं आहे की मरिये, भिवू नकोस, देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. देवाची कृपा, देवाने तुला कृपेने निवडलेला आहे की देवाचा पवित्र पुत्र या जगताचा तारणारा तुझ्या उदराच्या द्वारे जन्मास यावा. आणि त्यासाठी ती म्हणत आहे की मी अद्याप पुरुषास जाणलेलं नाही आहे, मला पुरुष ठाऊक नाही आहे महाराज, हे कसं होईल.
खरोखर मनुष्याच्या दृष्टीने लग्नविधी झाल्यानंतर पती पत्नी हे आईवडील होऊ शकतात, परंतु प्रियजनांनो, आम्हा सर्व मनुष्य जातीला पवित्रतेमध्ये तारण्यासाठी म्हणजे ख्रिस्तप्रभू येशूच्या पवित्र अर्पणाच्याद्वारे आम्हा मनुष्याचे पाप सर्व प्रकारे शुद्ध होण्यासाठी पवित्र अर्पण म्हणजे पवित्रतेमध्ये जन्मणारा आमचा येशू ख्रिस्त यासाठी देवाने मरियेची निवड केलेली आहे. आणि खरोखर कोणत्या लग्नविधीच्याद्वारे नाही, म्हणून जसं की आम्हा व तुम्हा सर्वांचा जसा जन्म झाला त्याप्रमाणे नव्हे, तर देवाच्या योजनेने शुद्ध पवित्रतेमध्ये प्रवेश ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. खरोखर तारण हे प्रभू येशूच्या द्वारे आहे, तोच पवित्र आहे आणि त्यांनी पवित्र स्वतःचं अर्पण आम्हासाठी वधस्तंभावर दिलं आणि तेच अर्पण होण्यासाठी प्रवेश ख्रिस्त आम्हासाठी या भूतलामध्ये जन्मास येण्यासाठी देवाने आम्हासाठी योजना केली की येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्रतेमध्ये व्हावा. आज तुम्ही आणि मी हा विचार करायला पाहिजे की मी प्रभू येशू ख्रिस्ताने मला जे जीवन दिलं, मला तारण दिलं, ते मी पवित्रतेमध्ये जगत आहे का? तर मी आजही माझ्या मर्जीप्रमाणे जीवन जगून पूर्ण रीतीने माझं जीवन अशुद्ध करत आहे. आम्हाला तारण देण्यासाठी देवाचा पुत्र कुवारी मरियेच्या उदरी पवित्र आत्म्याच्याद्वारे गर्भरूप राहिला. देवबाप त्याच्या पावित्र्याला इतका जपतो, तर तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेले लोक जे आम्ही विश्वास ठेवतो की माझं तारण झालेलं आहे, तर आम्ही देखील पवित्रता आम्ही जपून ठेवायला पाहिजे, कारण की देव आपलं पावित्र्य जपणार आहे. आणि आम्ही खरोखर ख्रिस्तप्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेलं तारण हे पवित्रतेमध्ये आम्ही जपावं, स्वतःला आम्ही पवित्रतेमध्ये वागून घ्यावं आणि प्रभू येशूमध्ये आम्ही सुंदर रीतीने पवित्रतेमध्ये जगून त्याचा गौरव करावं. देवबाप आपल्या सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वाद देव. धन्यवाद देवबापा. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. देवाराजे पित्या, पवित्रतेमध्ये आम्ही टिकून राहण्यासाठी आणि स्वतःला तुला पवित्र अर्पण होण्यासाठी, होय देवा, आम्ही स्वतः देवबापा पवित्रतेमध्ये जगून तुझं गौरव करण्यासाठी, होय देवा, तू आमचं सहाय्य कर. तू स्वतः देवा पावित्र्याला जपणारा देव आहेस. होय प्रभू परमेश्वर देवबापा, येशू ख्रिस्त आम्हासाठी पवित्रतेमध्ये जन्मास यावा यासाठी कुवारी मरियेची तू निवड केली आणि पवित्र आत्म्याने तिच्यावरती छाया केली. आणि देवा, सर्व काही शक्य असं तुला आहे, काही अशक्य नाही आहे. होय देवा, पवित्रतेमध्ये ख्रिस्त प्रभू येशूचा मरियेच्या उदराच्याद्वारे जन्म झालेला आहे. होय देवा, 2000 सालापूर्वी तो आम्हासाठी अद्भुत कार्य केलं, त्याचं स्मरण ठेवून आम्ही स्वतः बाप्पा तोचमध्ये पवित्रतेमध्ये चालावं आणि आम्हाला दिलेलं तारण, होय बाप्पा, याद्वारे तुझं गौरव करावं म्हणून आम्हा सर्वांचं सहाय्य कर. धन्यवाद देतो देवा, तो आमची प्रार्थना ऐकली. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ते दे बाप्पा. आमेन. तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे स्वीकारुनी प्रभू घे हृदयी मला तुझ्या रे हृदयी मला तुझ्या रे अर्पी तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे अर्पी तुम्ही प्रभूला जीवन हे माझे सारे जीवन हे माझे सारे जीवन हे माझे सारे. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.